गोष्ट आहे एकुलत्या लाडात वाढलेल्या मुलाची. लाड प्यारात वाढविले माईबापाने आपल्या लेकास. आपल्या लेकाने खूप शिकावं, शिकून मोठं व्हावं, कुळाचे नाव उज्ज्वल करावे, सुखी होईल जीवन त्याचे. हाच माईबापाचा होता विचार. दिवस रात्र काबाड करून शिक्षण चालू ठेवले लेकाचं. शिक्षणात हुशार आमचा लेक, तो दरवर्षी चांगल्या मार्कात पास व्हायचा निश्चित. कोणतीच उणीव पडू दिली नाही शिक्षणात. शिक्षण पूर्ण करण्यासाठी जमिनीचा एक तुकडा सुद्धा टाकला विकून. नोकरी करून फेडावे माय बापाचे उपकार, सुखी करावे जीवन त्यांचे, हाच लेकाच्या मनी विचार. नोकरीसाठी देशी विदेशी अर्जाचे भरले त्याने फॉर्म. गुणवत्तेच्या हुशारीमुळे एक दिवस परदेशातून नोकरीचा आला त्याला कॉल. कधीच एकही दिवस आपला लेख आपल्या नजरेआड झाला नाही आणि आज तो 7 समुद्रे पार करून नोकरीस तो जातोय. हे ऐकून दुःखी होती माई बाप. परंतु आपला लेख परदेशात जाऊन आपल्या कुलाचं नाव पण उज्ज्वल करेल त्यामुळे त्यांना आनंदही होत होता. एके दिवशी परदेशात लेख जायला निघाला. मिठी मारून माय बापा लेख धसा धसा रडू लागला. परदेशात पोचतात लेकाचा संदेश आला त्याचा. माय बापा नका घाबरू, नोकरीत झालो मी फिट्ट. इथल्यापेक्षा खुशाल आहे. आज्ञेबाहेर माय बापाच्या नव्हता लेकरू त्यांचा. न चुकता 4-8 दिवसांनी तब्येतीची चौकशी करायची माय बापाची. दिवसा मागून दिवस जात होते. एके दिवशी व्हायला नको होतं तेच झालं. गोर रूप पाहून लेकरू एका परदेशी रम्येच्या प्रेमात पडला. तिला पण तो मराठी बँड खूप आवडला. दिवस रात्र डार्लिंग डार्लिंग म्हणू लागला. डार्लिंग हातातून जाऊ नये म्हणून कोर्ट मॅरेज पण करून टाकला. विसर पडला त्याला माई बापाचा. इकडे चिंता पडली माई बापा. बरेच दिवस झाले लेकराचा संदेश का नाही आला. इकडे तिकडे चौकशी करीत राहिली. एके दिवशी त्यांना समजले लेखाचं नाव होतं नाथा. परंतु लाडाने माय बाप लेकरू म्हणायचे. नाथा नाथा नाथाने केले माय बापा अनाथा. पंख फुटता लेकराशी घरट्यातून उडून जाई. मागे न वडून पाही कोण आहेत आपले माय बाप. हाय धरली माऊलीने अंथरुणाला ती खेळली. दिवसेंदिवस तब्येती तिची खालावली. एके दिवशी प्राण ज्योत तिची मावली. भावकीने एकवटून संदेश पाठवला नाथास. नाही राहिली माऊली तुझी या जगात. शेवटच्या अंतविधीला तरी हजर राहून माऊलीच्या आत्म्याला शांती दे. नाथाने संदेश पाठविला भावकीला. मी आहे दूर देशा. मी माझ्या डार्लिंगला सोडून नाही येऊ शकत. येऊ नका माऊलीचा मृत शरीर टाटकलत. ह्या अंतविधी उरकून आणि 12वे काय 13वे ते पण तुम्हीच घ्या उरकून. हे ऐकून पिता टाव फोडून दोष दे देवाशी. असा नास्तिक पुत्र देण्यापेक्षा का नाही ठेवलास मला मी पुत्र. हे ऐकून काय वाटत असेल त्या मायेच्या टाटकलत पडलेल्या मृतदेहा. ती म्हणत असेल, अरे बाळा, 9 महिने 9 दिवस सुरक्षित गर्भात वाढून सुटकेच्या नरक यातना काय असतात त्या एका स्त्रीला ठाऊक. तुला मी जग दाखविला, लहानाचा मोठा केला. आम्ही मायबाप अनपट असून तुला शिक्षण देऊन मोठा केलं आणि आज तू एका रंबेला भालून आपल्या गावाला विसरलास, आपल्या भावकीला विसरलास, आपल्या संस्कृतीला विसरलास. इतकेच नव्हे तर आपल्या जन्म देत्या माय बापास विसरलास. तरी पण बाळा, तुला मी शाप नाही देणार. तुला मी कोटी कोटी आशीर्वाद देणार, कारण मी तुझी जन्मदात्री माय आहे. जाता जाता बाळा तुला एकच सांगतो, टणक लाकडाला क्षणात शेत करणारा भुंगा कमलाच्या कोमल परागावर मोहित होऊन सूर्य अस्तानंतर कमलाच्या पाकल्या मिटतात हे तो विसरून जातो आणि मग भुंगा आपला जीव गमावून बसतो. अशी अवस्था बाळा तुझी होऊ नये हीच तुला मी आई म्हणून विनंती करते.